श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, सगळ्या ग्रंथांचा राजा म्हणजे ज्ञानेश्वरी. कारण तो राजा का आहे तर ज्ञानेश्वरी म्हणजे एक भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेली वेद आहे. स्वमुखी आपण कोणी तसा विष्णू. गीता हा प्रश्न अर्जुनीशी. अर्जुनाचे मी व्यागे प्रकाशने फिरगाजे, संसारा एवढे थोर ओझे पडे जगाचे. आणि त्याच गीतेवरती महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगाची माऊली त्या गीतेवरती टीका केली आणि तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे गीता आणि ज्ञानेश्वरी काही वेगळी नाही, म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता हे आपल्या संस्कृतीचं मूल आहे आणि त्यापासून एवढं मोठं झाड निर्माण झालं. त्या झाडाला फांद्या आल्या, पानं आली, फुलं आली, फळं आली. इवलेशी रोप लावी देवाई आणि त्याचा वेळ गेला गगनावरी. अशा प्रकारचा हा ग्रंथ सगळ्या ग्रंथांचा राजा. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चौथा अध्यायाच्या 11व्या श्लोकातून एक 2-4 ओव्या आपल्या प्रवचन रूपी सेवा करता घेतलेल्या आहेत. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार फार महत्त्वाचा असतोय आणि म्हणून तो वक्त्याचं कर्तव्य आहे. कारण आपण इथे आलेले आहोत ते नुसतेच आलेले नाही, काहीतरी कारणास्तव आलो नाही का. कारण होतं म्हणून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. मागचं काय कारण असेल तर आमचे वैष्णव हरिभक्त परायण पुण्यशील आत्मा बरं का, ज्यांच्या नावाने कार्य होतात ना दादा, ते सदासजी घडत नाही. मागच्या जन्माची पुण्याही लागते आणि त्या पुण्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य घडत असते. तेच आमचे तुकाराम भागोजी शेलार आणि यांच्या 18व्या पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आता बऱ्याच ठिकाणी पुण्य स्मरण दिवस साजरा केला जातो. जास्तीत जास्त कोणी 1 वर्ष करतो, कोणी 5 वर्ष करतो, पण इतिहास निव्वळ 18 वर्ष. आणि या महात्म्याच्या नावाने हा वैष्णव मेळा घातला जातो. फार भाग्याची गोष्ट आहे. मला वाटतं मी पहिल्याच वेळेला आलो होतो असं वाटतं की मला नाही. पहिल्या वेळेला कीर्तन होतं सुरुवातीला, तिथून काय मला येणं झालं नाही. पण आज योगायोग फोन लक्षात राहिला. 2-3 कार्यक्रम होते पण ते बाजूला केले. म्हटलं आजचा दिवस आपण तिकडे निवडावा म्हणून काही सकाळी विचार न करता लवकरच बाहेर पडलो. आणि रस्त्यात आल्यानंतर फोन केला शिवाजी महाराजांना. म्हटलं कार्यक्रम किती वाजता चालू होतो तर म्हणे मामा 12:30ला आम्ही तिथे पोहोचणार आहोत. म्हणजे कार्यक्रम म्हणे लेट होणार आहे. पण मला पत्रक वगैरे काही नव्हतं, काही कार्यक्रमाची रूपरेषा काही माहिती नव्हती. म्हटलं निदान 1 तास तरी श्रवण करायला मिळेल ह्या हिशोबाने मी येण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मला आज दर्शन झालं. मी भाग्य समजतो माझं आज की धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शील केला. जर शील घालवायचा असेल तर हा एकच उपाय बरं का आपल्याला. नाहीतर घरी बसून काही शिणजात, पैसा कमवून शिणजात, कितीतरी उद्योग केले तरी शीण वाढत जातो पण कमी काही होत नाही. आणि शीण कमी करायचं असेल तर हीच एक जागा आहे काय. आणि ती जागा जिथे एकदा ज्याने गाठली तर निदान तेवढ्या पुरता तरी तो नक्कीच मोकळा आहे बरं का. कारण इथं आल्यानंतर तो वजं जे बाहेर टाकून देतो, जो समजदार येतो बरं का. आणि वजं घेऊन जर इथं आला तर तो थांबत नाही त्याला, कारण तो सगळं घेऊन आलेला असतो. संतांच्या जवळ जाताना, देवाच्या जवळ जाताना सगळं वजं बाहेर टाकून द्यावं आणि मग देवाजवळ जाऊन बसावं. समाधान मिळते, शांती मिळते, सुख मिळते त्याला असो. आणि तेवढ्या करता ही ओवी आपण घेतलेली आहे.
माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज या ओळीच्या माध्यमातून काय सांगतात थोडासा विचार करू पुढे. बाबांचं अनमोल शब्द आपल्याला ऐकायचे. ते शब्द नव्हे तर ते वेद आहेत. काय ते वेद आहे, 4 वेद आहेत. आणि त्या 4 वेदाचा अभ्यास तर आपल्याला करता येत नाही, करत नाही, केला नाही, आमच्यासारख्या तर जमलंच नाही. पण निदान ते ऐकलं तरी पण समाधान होईल. आणि म्हणून थोडक्या वेळाच्या सेवेमध्ये आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. एरवी तरी पाहिजे जैसे माझ्या ठाई, बदती मीही तैसाची भजे. भगवान परमात्मा सांगतात की जसा ज्याचा भाव तसा देव. आता वास्तविक तर कावणे या ठिकाणी पुराणिक स्थान आहे का नाही? पुराणिक आहे. कारण या ठिकाणी कपिल महामुनी आणि त्यांचं वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे ते स्थान सामान्य आहे का? सामान्य नाही. आम्ही दुनियावर पैसे खर्च करून लांब लांब जातो, पण जवळ असलेलं स्थान जर तिथं आमची श्रद्धा नसेल तर कितीतरी फिरलो त्याचा काही उपयोग नाही. कारण तीर्थवरती भाव धरी रे करुणा, मग शांती दया पाहून हरी धरी असो. आणि म्हणून आज या स्थानामध्ये आजचा जो दिवस आहे तो दिवस म्हणजे कसा आहे? रामनवमी. आजच्या दिवसाला राम प्रभूचा जन्म आहे. भाग्याची गोष्ट आहे. परंतु हा आत्मा किती पुण्यवान असेल तर त्या दिवशी त्यांना मुक्ती मिळते. सामान्य विषय का? इकडे देव जन्माला येतो आणि देवाच्या पायावरती हा जीव मुक्त होतो. हे धागे जोडलेले आहेत बरं का. धागे पूर्वीचे जोडलेले. ते संत असतात, महंत असतात आणि त्यांचं कार्य झालं की ते जात असतात, पण आपल्याला ओळखू येत नाही. काय? आपण डोळे असून आंधळे असतो, आपल्याला कळत नाही. या मायाजालामध्ये अडकल्यामुळं खरं काय खोटं काय याचा निवाडाच आपल्याला होत नाही. आणि म्हणून आजचा फार भाग्याचा दिवस आहे. आज राम जन्म आहे, रामनवमी आहे. आजच्या दिवसाला राम प्रभूचा जन्म आहे आणि त्या दिवशी हा वैष्णव मेळावा या ठिकाणी उपस्थित केला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून तुमची आमची पर्वणी काय या ठिकाणी येऊन आपण खऱ्या अर्थाने आपल्या सुखावरती, आपल्या सुखाच्या राशीवरती थोडा वेळ का होईना, 2 तास का होईना, 1 तास का होईना, पण सुखाच्या राशीवर आपल्याला बसायला मिळते. ही आपली पुण्य आहे असो. आणि म्हणून त्याबद्दलच माऊली सांगतात की रवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती मीही तैसाची भजे. कारण मी सगळ्यांना सारखा आहे, पण जो जशी सेवा करतो तसा मेवा मिळतो आहे का नाही? जसं एखाद्या कंपनीमध्ये हजारो वर्कर असतात, प्रत्येकाचा डिग्री वेगवेगळी असते, पगार ठरलेला असतो. तो जसे जसे ड्युटी करतो तसा पगार घेतो. जो जास्त दाड्या मारतो त्याला पगार कमी मिळतो आहे का नाही? जो ओव्हर टाईम करतो तो पगारापेक्षाही जास्त पैसे घेतो. जशी मेहनत पैसा व्यवहार सांगतो बरं का. व्यवहार सांगतो जशी तुमची मेहनत तसं त्याचं दाम. तद्वत त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही जय हरी माऊली, तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने देवाची भक्ती करतो आणि त्या प्रकारे आपल्याला देव मेवा देतो. मग आपण भक्ती कुठून करतो, कशी करतो हे ज्याच्या त्याला माहिती. कोणी कोणाचे दोष काढू शकत नाही, कोणी कोणाला बोट लावू शकत नाही. हे ज्याच्या त्याने समजायचं आहे. काय माऊली वैष्णव माऊली सांगतात एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती मीही तैसाची भजे. कारण माझी भक्ती करण्याकरता या माणसाला मी तयार केलंय. हा मनुष्य देह जो दिलाय ना मी, तो निव्वळ माझ्या भक्ती करता दिलेला आहे. अनेक देह त्याला मी दिले या जीवाला, पण त्याला माझी भक्ती काही करता आली नाही. माझ्या भक्तीला तो पारखा झाला आणि त्यामुळे त्याला नको त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागला. कारण ज्याच्याकरता मी त्याला हा देह दिला होता त्या देहाचा त्याने उपयोग वेगळ्या पद्धतीने केला आणि म्हणून त्याला त्या पद्धतीनं ती गती मिळाली. याच्यात माझा दोष नाही, हा प्रत्येकाचा दोष आहे, प्रत्येक जीवाचा दोष आहे. मी जो देह दिलेला आहे त्याला
हा मनुष्य देह अनमोल देह आहे आणि मनुष्य देह ज्याला दिलाय तो कशा करता दिलाय देवाने? देवे दिला भजन गोमटा, भजन करता त्याला देह दिलाय. नुसता खाण्याकरता पिण्याकरता नाही. काय देवे दिला देह, त्याचा उपयोग केला आणि काय भोजन गोमटा नाही का. आता भोजनाकरता दिलं का? भोजनाकरता अनेक देह, भोजन करण्याकरता अनेक देह दिले देवाने. 84 लक्ष योनी तयार केल्या, त्यातली एक योनी बाजूला केली तर सगळे देह कसे खाण्यावरच. भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा खायचं. त्यांना भजन काय पूजन काय हे काही माहिती नाही. पण मनुष्य असा एक आहे की तो देवाचं भजन करू शकतो. मनुष्य फक्त देवाचं भजन करू शकतो आणि त्या माणसाने भजन केलं पाहिजे. बरं भजन कधीपासून? तो स्वभावतःच भजनशील, स्वभावतःच म्हणजे जन्माला आलाय जेव्हा तो जीव निर्माण झाला आईच्या उदरात तेव्हापासूनच तो भजनामध्ये आहे. मग त्याने त्याचं काम करावं का नाही करावं? करावं. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत करतो, जोपर्यंत त्याला काहीच कळत नाही तोपर्यंत तेव्हाच भजन करतो. पण कळायला आणि कळल्यामुळे आपल्याकडनं देवाचं भजन होतंय याची गॅरंटी नाही बरं का. आम्ही सहज छातीला आलो काय आता काय आपलं सतत चालू आहे बघा, सतत. आता सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं नामस्मरणच चालू आहे. मी बोलतो भाग्यवान. ज्यांना जर असं होत असेल तर ते भाग्यवान आहे आणि त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. पण नुसतं बोलून जमणार नाही, तर ते होतंय का? आणि होणं तर गरजेचं आहे. होत नसेल तर आता मंदिरामध्ये दर्शनाचं भजन चालू आहे. काय चालू आहे? भजन चालू आहे. तर किती वेळ भजन करणार? किती वेळ टाळ वाजवणार? किती वेळ मृदुंग वाजवणार? किती वेळ गाणार? काही लिमिट आहे त्याचा. लिमिटच्या बाहेर करू शकत नाही. 1 तास करा, 2 तास करा, भजन बंद पडेल. भजन बंद पडेल. मग इथं सतत येतो की तो मला सतत भजन पाहिजे. देव म्हणतो मला विसरताच कामा नाही. आणि ज्या वेळेला मला तो विसरला त्यावेळेला त्याच्या हानी झाल्याशिवाय राहत नाही. विसरायला तयार थोडं झाली आणि पद्धतीने गाणी. मग आता 84 लक्ष म्हणजे जायचंय का आपल्याला? ज्याला जायचंय त्याने भजन नाही केलं तरी चालेल, त्याने भजन केलं नाही तरी चालेल. आज रामनवमी नाही साजरी केली तरी चालेल, त्याने काही करावं त्याच्या मनासारखं चालेल. पण पुढचा विचार मात्र ज्याचा असत तसा. आणि म्हणून जे साधुसंत आहेत, जे ज्ञानी आहेत, ते आता खाताना सुद्धा पुढचा विचार करतात. ते ज्ञानी आहे. आता खाते आपण बरोबर आहे, पण पुढचं आणि पुढच्या करता वाटचाल करणं म्हणजे जागृत राहणं. कारण माणसाची जातच अशी आहे का ते भजन जे आहे ते त्याला चिकटलेलं आहे. भजन जे आहे ते त्याला चिकटलेलंच आहे. त्याला भजन टाळ पोटाला कुठूनच भजन होईल, टाळ वाजवून जोरचे होईल किंवा पेटी वाजवून जोरामध्ये भजन होईल, हे बाह्य अंगाचं भजन आहे. हे बाह्य अंगाचं भजन हे केलं पाहिजे, ही जर जागृती आहे. पण हे भजन करत असताना अंतरिंग भजन आहे आणि ते सतत चालू पाहिजे. सतत 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 तो भजनामध्ये राहतो. जो अगदी भगवान परमात्म्याच्या सानिध्यात प्रेमाने राहतो तो भाग्यवान, तो आत्मा भाग्यवान आहे बरं का. सतत सतत त्याच्या सानिध्यात राहणं तो आत्मा भाग्यवान आहे. आणि ते प्राप्त व्हावं म्हणून वैष्णव मेळावा. वैष्णव मेळावा तेवढा करता येईल. वैष्णवांचा मेळ बसवणं. मेळ म्हणजे काय? आता मेळ आपला घरातच बसत नाही, एवढाचा कधी मेळ बसेल आपल्याला? आपल्या घरातच मेळ नाही. पत्नी म्हणजे अहो तुला सांगते तिकडं हळदी येते, हळदीला गेला पाहिजे की सगळे लोक इकडे आले होते, तुम्ही काय सांगता कार्यक्रमाला घातला? आपल्या घरातच मेळ बसत नाही. आपला मेळ कसा बसवता? त्यांचा मेळ, वैष्णवांचा मेळावा, मेळ बसण्याकरता हा मेळ बसला पाहिजे. भजनाचा मेळ बसला पाहिजे. आणि भजनाचा मेळ बसवण्याकरता वैष्णव मेळावा.
आणि तिथं आल्यानंतर तो मात्र आपल्या सुखाच्या राशीवर बसतो. सुख ज्याला सुख होता सुखाकरता धडपड आहे ना आपण. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत धडपड कसली आहे? सुखाची. सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग तो अवघात सुखरूप होती जन्मजन्मीचे दुःख विसरते. आता एक वेळ पंढरपूरला जाऊन जन्मजन्मीचं दुःख जात असेल तर ते पंढरपूरला जावा का नाही जावा? एक वेळ पंढरपूरला जर गेला तर जन्मजन्मीचे दुःख जाता, मग त्या पंढरपूरला जावा का नाही जावा त्याचा प्रश्न नाही. मग महाराज तुम्ही एक वेळ सांगता आम्ही वर्षातून कितीतरी वाऱ्या करतो, आमची महिन्याची वारी आहे. काय म्हणतात? आमची महिन्याची वारी आहे. मग महिन्याच्या वारीला जातो, सुट्टी झालं का? सुख मिळालं का? त्याचा पुरावा आहे ना. जे आपण करतो त्याचा काही फायदा व्हायला पाहिजे. सुख मिळालं का? म्हणजे आपली सुखच मिळालं नाही तर पंढरपूरला गेला का? नुसतं देह झिजवणं, चंद्रभागेत स्नान करणं, देवाच्या पायात डोकं ठेवून रिटर्न येणं म्हणजे पंढरपूरचं दर्शन नाही बरं का. पांडुरंगाचं दर्शन झालं आपल्याला, विठोबाचं दर्शन झालं, त्याबद्दल वाद नाही. तो सगळं रूपाने आपल्या पुढे उभा आहे, त्याच्या चरणावर नतमस्तक होतो आपण. चंद्रभागा आहे, आपला पाप भरण्यासाठी ती वाहते. स्नान केल्यानंतर आपला पाप जातो. पण तिथून डुबकी मारून बाहेर आलो तर सध्या घंगाळ आहे ना, घंगाळ माशा जंगलामध्ये बनबन करतात. एखादा म्हैस रेडा जर गेला तर त्याला की हैराण सर्व चढा देत नाही त्याला. किंवा इतर त्याने कुठे पाण्यामध्ये डुबकी मारते. पाण्यामध्ये डुबकी मारली का तेवढ्या त्या माशा वरच्यावर जातात आणि तो पाण्यात मान डुबून ठेवतो. का? तर त्यांचा लय कंटाळा आला असतो त्याला. पण ते एवढे हुशार असतात, याने डुबकी मारली की ते वर तरंगतात. त्या वर तरंगतात, कारण हा डुबकी मारून किती वेळ राहील? श्वास तर घेतला पाहिजे. पुन्हा डोकं वर काढलं का पुन्हा येऊन त्याच्या मस्तकावर बसतात. आपलं तसंच झालं, डुबकी मारली, पाप गेला, गंगेच्या बाहेर आलो तर पुन्हा तेच. पांडुरंगाजवळ गेलो, विनंती केली, कान धरून उड्या मारल्या, तेवढ्या पुढचा देव ते आपला माफ करतो. पण नाही, आता ध्यानात ठेव, तुला माफ करतो पण पुन्हा असं करू नको. पण कुठे तू पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं, बाहेर पडलं म्हणजे जसं होतं तसंच आपली अवस्था तशीच आहे. म्हणून हे पाप आपलं जात नाही, ध्यानात ठेवा. आणि ते पण पाप घालवायचे साधन म्हणजे त्या पंढरपूरला गेलं पाहिजे. मग कंच पंढरपूर, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नादतो केवळ पांडुरंग. त्या पांडुरंगाशी सतत संबंध ठेवणं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन. त्या पांडुरंगाचा सतत संबंध ठेवणं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन. मग हाताने काम काय? हरी बोला देता, हरी बोला घेता, बसता उठता हरी बोला. हरी बोला म्हणजे बोमा मारायचे आहेत का? हरी 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 बोमा मारायचे आहेत. बोमा मारायचं काहीच काम नाही, काही काम नाही. बोमा मारायचं लोक येणं म्हणतील, याला मेंटल लावतो काय, याला कामातून गेला, नुसता बोंबळच सुटलाय. त्या तुकाराम महाराजांना येणे गेलं तर आपण काय? पण येणं व्हावं लागतं. पण आतून काय होऊ नको. आतून तरी वेळा झालो आपण, वेळा झालो वेड्यांच्या गावात. आणि वेळा झालो तर मग मात्र पंढरपूरचं दर्शन आपल्याला होते सतत. बरं का, सतत. काय बरं त्याला काय लागते? संतत संपत्ती कुछ नाही लागत आहे, खर्च तर नाही कटोरी, बजवडे भैया राम गोविंद हरी. काय लागते त्याला? बोंबलायची गरज नाही. माऊली सांगतात आता बोंबलू नका, आता सांगतो ते करा. योगाच्या पाठीमागे जाऊ नका. योग या विधी येणे नोये सिद्धी. वायाची उपाधी कशाला उपाधी घेता? काय करा? एकच करा, ज्ञान देव मौन जपमाळ अंतरी धरुणी श्री हरी जपे कदा कदा. असे का? काय? सदा 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 नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. असं दे ना. काय कर्म असतील ते आपल्याला बांधणार आहे. कर्म येथे बांधणार सोडणार नाही. कर्माची फेड करण्याकरता आपण आलेला आहोत. नामस्मरण केलं म्हणजे कर्म तुम्हाला जातील असं वाटतंय? नाही नाही, ते तुम्हाला त्रास देणारच.
ते त्रास देणारच. आणि ते जेवढे त्रास देतील ना तेवढं आपण मोकळं होतो ध्यानात ठेवा. आणि ते त्रास काय देतात तर तुम्ही जर नित्य नामस्मरणावरती असले ना तर जास्त त्रास देतात. कारण ह्या सुद्धा पूर्वी साधू संत तपश्चर्या करायचे आणि त्या तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्रदेव काय करायचा, काय अडचणी आणायचा, अनेक प्रकारच्या उन्वर्ष पाठवता नाही का आणि त्याचं तपस्या बंद करायचे. आता आपण काही तपस्वी नाही, मग आपल्याला आडवं पण येते. इंद्रच आडवा येतो आपल्याला, इंद्रच आडवा येतो, अनेक प्रकारच्या कल्पना निर्माण करतो, पण आपण आडायचं नाही. आता देह जावा अथवा पांडुरंगी दुर्डबा, हे तुला काय घ्यायचं मला हिरावं नाही, पण माझ्या देवाचं मला भजन करू दे, माझ्या देवाजवळ मला राहू दे, मला देवाच्या सानिध्यात राहू दे. काय असा ज्याचा नियम आहे काय धन्य धन्य काय धन्य ते शरीर, ते शरीर सुद्धा धन्य आहे काय. म्हणून हे जे भजन आहे आणि ते भजन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. म्हणून मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील केले आयशे केवळ माझ्या ठाई. काय माझ्या ठाई म्हणजे माझं भजन येते आणि मी त्याला दिलेलं आहे ते माझं भजन मला द्यायचं आहे. आता आपण वारीची भजनं करतो ती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही बरं का, ती त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण देव म्हणजे नेमकं कोण आहे. आता देव सगळीकडे आता सगळी ज्ञानी मंडळी आली ते देव सर्वत्र आहे का कुठे नाही, सगळीकडे आहे. देव सर्वत्र आहे, मग तो कशाच्या रूपाने आहे, कशाच्या रूपाने तर आत्मरूपाने तो सगळीकडे भरलेला आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया दुर्गमा न झाली. मग आत्मा हा परमात्मा आहे. मग आत्म्याला कंच भजन लागतंय, कंच भोजन लागते आत्म्याला. श्रीखंड पुरी हे देवाचं भोजन आहे का, चांगला विचार केला तर काही खाल्लं तर त्याच्या निष्ठावरून बाहेर पडते. देवाचं भोजन ते नाही. देवाचं भोजन तुम्ही घेतलेला श्वास हे देवाचं भोजन आहे. तुम्ही घेतलेला श्वास हे देवाचं भोजन आहे. आत्म्याला जर श्वास कमी पडला काय करावं लागतं, ऑक्सिजन लावावं लागतं. लागतं आजारी पडला शरीर दत्तय, श्वास कमी पडतो, आपण काय करतो त्याला हॉस्पिटलला घेऊन जातो. डॉक्टर त्याची डिग्री पाहतो, अरे बाप याची ऑक्सिजन लेवल कमी झालेली आहे, याला तो ऑक्सिजन लावा. ऑक्सिजन कशा करता लावतात, त्याला श्वास कमी पडतात पण ऑक्सिजन लावतात ना. म्हणजे याचा अर्थ ते आत्म्याचं भोजन काय आहे, श्वास. आणि त्या श्वासामध्ये त्या भगवंताला गायल्यानंतर तो आनंदित होतो. श्वासोश्वास स्मरो भगवान, त्या गोविंदाचं भजन श्वासामध्ये आहे. पण श्वासाने भजन कर रे गड्या, तू श्वासाने भजन कर. पण श्वासावर आमचं लक्षच नाही, आला काय गेला काय, चाललंय आमचा दणका चालू वरून. जमणार नाही दादा, जमणार नाही. म्हणून माऊली सांगतात एक मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले आयुष्य केवळ माझ्या ठाई. कारण मी सगळ्यांना ते भजन दिलेलं आहे, पण ते सगळ्यांना कळत नाही, त्याला माझा विलाज नाही. कळलंय कोणाला कळलं, जो संतांना शरण गेला त्यांना कळलं. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देतील. संतांच्या जवळ गेल्याशिवाय त्या श्वासाची किंमत आपल्याला कळणार नाही आणि ते भजनही आपल्याला कळणार नाही. तुम्ही आम्ही लय भाग्यवान, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. का दास झालो तर संतांना शरण गेलो, संतांनी जवळ केला, काय पाठीवर हात फिरवला, डोक्यावर हात ठेवलं आणि प्रसाद देऊन सुखी केलं. धन्य आधी जन्म आलो. दास विठोबाचे दास विठोबाचे दास, त्याला दास म्हणतात कारण का तो सतत विठोबाच्या सान्निध्यात आहे, त्याचा दास आहे, दासत्व तो आहे. आता वास्तविक बघायला गेलं तर तुकोबांसारखे जगाचे जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांना सुद्धा कळत नव्हतं मी खरोखर दास आहे का. देवाच्या दासाला विचारलं गेलं, कोणाला विचारलं गेले, देवाच्या दासाला. शरण शरण हनुमंता तुम्हा हा नाम होता, काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दाबाव्या सोटा. तुकोबासारखे आणि हनुमंतरायाला शरण गेले आणि
ते भक्तीचे वाटा विचारू लागले. तुम्ही आम्ही विचारू नको का? विचारायला नको का? विचारलं पाहिजे. पण आम्ही विचारतच नाही. आम्हाला त्याचे काही खंतच नाही. जाऊ दे. काय झाले काय नाही झालं काय नाही. ते झालं पाहिजे, केलं पाहिजे. केल्याने होते आणि केले पाहिजे. केलंच नाही तर होणार नाही. आणि ते करण्यासाठी साधू संतांची गरज आहे. म्हणून साधू संत तसे भेटत नाही. मागणी त्याचाही पत्ता घेऊन दिले नाही. ते ज्ञान पैगा बोलावे जरी मनी आधी आणावे तरी संता या बघावे सर्वेशी. ते ज्ञानाचा पुरठा ते सेवा हा दारवंता तो स्वाधीन करिता सुवता बोलवून तरी तनु मनो जीवे चरणाचे लागावे अगरवत्ता करावे दास सकल. पण आम्ही विचारायला जातो पण आम्ही आमची धुरी टाईटच करून जातो. मग आता आमच्या धुरी जागाच नाही. ते सद्गुरू ते काय देतील आपल्याला? सद्गुरूकडे जाताना संतांकडे जाताना आम्ही धुरी रिकामी करून गेलो पाहिजे. आपण आहे त्याच लोकांना वाटू शकतो. आपल्या धुरीत काय शिल्लक राहणार नाही, काहीच राहणार नाही जाणार काय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समजुतीच्या आहेत. कारण जर हे जे ज्ञान आहे हे विशेष प्रकारचं ज्ञान आहे आणि ह्याच ज्ञानाने आपण देवाला जाऊन मिळू शकतो. देव भावयासी गेलो इथे देवचं ओणी ठेवलं. नाहीतर इतर मार्गच नाही का? नाही मार्ग. कारण का यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड करायचा आहे. तर आता जो वळण बसलं नाही तर लागच्या वेळेला तो ती वेळ साधेल का आपल्याला? म्हणून सकल सिद्ध आहे. हात चालवा या पाय तोवर आपले सोयीत पाय. तीर्थयात्रा जायची नको. तीर्थाला जायचंय पण सोयी पहिले साधून घ्या. नुसतं तीर्थाला गेलो आंघोळ केली तर देह पवित्र होईल तेवढ्या पर्यंत काय देह काय आंघोळ होणार आहे. आणि म्हणून फार सोपं सुंदर असावं. आणि या ठिकाणी भगवान परमात्म्याने सोपं करून ठेवले आहे. कठीण होतं पूर्वी खूप कठीण होतं पण अगदी आता सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी. शहाण्याचं काम येण्यापर्यंत कामच नाही. आणि आम्ही म्हणजे अजिबात काय अभिमान जर आपल्याला हे ते मला माहीत आहे, ते मला माहीत आहे, ते मला माहीत आहे. मग पुरणपोळी घायच्या म्हणजे खा खीर नाही का? खीर खावं लागेल. आणि म्हणून तसं होऊ नये म्हणून मनुष्य जात सगळं स्वभावताच भजनशील. बरं हे भजन स्वभावताच दिलेले, सुरुवातीला दिले देवाने, प्रत्येकाला दिलेले. पण त्याची जाणीव नाही. आणि जाणीव करून येतात ते कोण? संत. देवने जाणीव करून देणार बरं का. आता देवच काढला नाही तर देव जाणीव करून द्यायचा प्रश्न येतो पुढे. देव काढला का कोणाला? भेटला का कोणाला? बरं तो नाही आहे का? देव नाही का? देव तर आहे. देव आहे, देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहिजे. शोधला, फाडला हृदय, दिसला का रे? हृदय मंदिरात आहे ना. फाडला, फाडून बघ, भेटला का? नाही का? आहे, आहे. पण शोधण्याची रीत चुकते. शोधण्याची रीत चुकते. काय? ज्याने शोधलाय त्याच्याकडे गेलो पाहिजे. ज्याला भेटलाय त्याच्याकडे गेलो पाहिजे. ज्याची ओळख आहे त्याच्याकडे गेलो पाहिजे. नाही एकदा ओळखीला काम झालं, त्याचं काम झालं. ओळखीला धन्य तो सरली त्याची झाला. किती मजा आहे. कशा करता आलोय आपण? व्यापार करता आलोय. कशा करता? अरे हा व्यापार आहे आपला. आयुष्याचा व्यापार आहे बरं का. किती नक्की सांगतात ना. 100 वर्ष म्हणतो शास्त्राने. 100 वर्ष आयुष्य दिले म्हणजे 100 वर्षाचे किती वर्ष व्यापार करतो हे कोणाला काय माहिती. पण व्यापार करून आपल्याला जायचंय, आपल्या घरी जायचंय. मग आपलं घर कुठे माहीतच नाही. घर दाखवतो ते खरं घर आपलं आहे का? जे गाव दाखवतो आपण, जे घर दाखवतो आपण, ते घर आपलं आहे का? अरे हे तरी आपलं आहे का? चांगला विचार केला तर या मॉडेल ही आपली आहे का? देह काळाचे धन कुबेराचे इथे माणसाचे काय आहे? देता देवहिता नेता देवहिता येथे याची सत्ता काय आहे? निमित्ताचा धनी केला इसा प्राणी नुसताच माझ 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 जाय बाहेर. क्या लेकर भाई जन्म लिया है, क्या लेकर जाना है,
तर का मेरा सुनबाई साधू म्हणती नेहमी काय नाही, काय हाणला नाही, काय न्यायचं नाही, जे आणलंय ते गमवायचं नाही, जे आणलंय ते गमवायचं नाही, इथलं काही न्यायचं नाही. इथं जे बी आहे ते नश्वरी आहे, त्याचा नाश होणार आहे. जे आणले ना ते शाश्वत आहे, त्याचा कधी नाश होणार नाही आणि म्हणून ते कधी गमवायचं नाही. किती सोपं आहे परमार्थ, काहीच करायला नाही, काही करायची गरज नाही. अगदी सोप्या रस्त्याने सोप्या वाटेने देव आपली वाट पाहतो, सोप्या वाटेने. पण आपण कठीण मार्गात जातो, खूप अभ्यास करतो, खूप अभ्यास करतो, पण कुठे काय आरती करायला लागत नाही. आणि म्हणून बाबा सांगतात की परी ज्ञाने विना नासिले, जे बुद्धी वेदाशी आली आणि तिनेच्या कल्पिले अनेक तत्व. कारण माणसाला ज्ञान निर्माण झालं ना, ज्ञान ते गप्प बसू देत नाही, ते कुठल्या ना कुठल्या वाटेने पळायला लावते. हे खरं का ते खरं, ते खरं का हे खरं, इकडं शोधतो तिकडं शोधतो, हाताला काही लागलं कारण आहे ते टाकून दिलं लागतं, जे सापडले ते टाकून दिले लागते, त्याला बाजूला ठेवलं गेलं आणि नको तिथे शोधतोय. बाबा सांगतात सुई पडली घरात कोथडी सुटाना, पण लाईट गेली, अंधार पडला, बाई शोधते सुई पण सापडत नाही, अंधार पडला. एक जाणकार बाई आली, म्हणे काय शोधतात आई, म्हणे काय गेले, माझ्या हातात सुई पडले, म्हणे ती सापडत नाही. म्हणे अहो म्हणे उजेडात शोधा. आता ती बिचारी घाईत होती, काहीतरी कामानिमित्त आली आणि उपदेश करून निघून गेली. सहज बोलले अहो उजेडात शोधा. तिला म्हटलं उजेडात शोधा म्हणजे घरात आता लाईट नाही, पण खांबल्यावरची लाईट पडली होती दाराच्या, गेली दाराच्या शोधायला. शोधते दुसरी बाई आजीबाई काय शोधते, काय नाही म्हणे ग सुई पडली. तिला म्हटलं खरी सुई इथं पडले, ती बिचारी शोधायला लागली, कारण या म्हाताऱ्याला दिसत नाही म्हणून आपण शोधून द्यावा, तिला माहिती सुई आतमध्ये पडली. तिसरा आला, ती बाई म्हणते काय नाही का सुई शोधते, ती शोधत नाही. आता सुई शोधतात पण काही सुई सापडत नाही. पुन्हा एखादी एक बाई जाणकार आली, म्हणे काय शोधता, म्हणजे आता सुई पडले, ती सुई शोधते आहे. सुई कुठे पडली, म्हणजे घरात पडली आणि मग तुम्ही शोधायला पाहिजे. हो म्हणे घरात अंधार आहे ना, घरात काय अंधार आहे म्हणे, मग सुई घरात पडले, घरात अंधार आहे, शोधायला बाहेर कधी सुई सापडायची, सुई सापडायची कधी, सापडणार नाही. आणि नाही सापडली तर मोठा घोटाळा ध्यानात ठेवा. आपली सोय जर लागली नाही ना तर पुन्हा चान्स नाही आपल्याला. शेवटची पाली एक मनुष्य देव चुकली यावर मग साधा फेरा नाही, 84 लक्ष उत्तर फेरा आहे. हो, किती वेळा जन्माला यावे आणि किती व्हावी फजेती. जर फजेती करून घ्यायची असेल तर मग गप्प बसा, काहीच करू नका. पण वाटतंय ना की आपल्याला पुनर्गती मिळावी, पुन्हा हा नरदेव येऊन नरदेवाला येऊन देवाचं भजन करावं, पूजन करावं, तर आता आपण वाटचाल केली पाहिजे. आता पुण्य नको आपल्याला, पुण्यही नको, पापही नको. कारण जास्त पुण्य झालं ते देव म्हणतो माझं रूप तुला मी देऊन टाकतो. देव स्वतः रूप द्यायला तयार आहे. देव पावयाची गेलो ते देवाचं उनी गेलो मी तर मग देव पण काही कामाचा नाही. जे झाले ते खूप आलेले नाही तर काय बसून नसतात. या कलियुगात तिथे कुठेच काही नाही. म्हणून कलियुगात यावा पुन्हा असं वाटत असेल. कारण आता लोक म्हणतात काय काय नाही या जन्मात काय उपयोग नाही, काय म्हणतो आपण काही अर्थ नाही जन्मामध्ये. असं अर्थ का नाही तर तुझा लोभ गेला नाही म्हणून अर्थ नाही, तुझा मान गेला नाही म्हणून अर्थ नाही, तुझी ममता गेली नाही म्हणून अर्थ नाही. या फक्त बाजूला तर किती मजा आहे बघ. फक्त एवढं बाजूला यावं बाजूला तर माणसासारखा देह नाही लागला. मनुष्य निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव इच्छित देवच होती. तरी म्हणतो काही अर्थ नाही. अर्थ कशाला नाही तर अर्थ आपण ज्याला नको त्याला दिलाय म्हणून अर्थ नाही. मनुष्यासारखा जन्म नाही. या माणसासारखं
इतर एवढी भजन करायला मिळत नाही, या माणसासारखं वागायला मिळत नाही. सुंदर मनुष्य घे आणि या हृदयानं भगवान परमात्म्याजवळ जाता येतो, त्याची शरणागती पत्करता येते, त्याच्याशी बोलता येते, त्याच्याशी भांडता येते दादा. पण आपण तेव्हाशी भांडतो, पण कशा करता? या नास्तिका करता. आणि ज्याला नास्तिक नको तो देवाशी भांडतही नाही आणि देवाला काही कारण नाही, सांगतही नाही. आणि जे मिळायचं ते मिळून गेले, आता काय पाहिजे? त्या मोठ्या मोठ्या महाजनांना, संतांना, तुकोबांना, ज्ञानोबांना, यांना अरे काहीतरी मागा, देऊ विचारता. तुकोबाला देऊ मागा काय केलं, तुकोबा मागा काय केलं, तू खरं मारून म्हणतात काय मागू? जे मागायचं होतं ते मिळून गेलं, तर मागायचं काय? काय या जगातलं मागण्यासारखं आहे? ही माझी भूक भारी आहेच काय? जो श्रीमंत आहे तोही डोक्याला हात लावून बसलेला आहे, जो भिकारी आहे तोही जागा हात बसवलेला आहे. चांगला विचार केला तर फक्त आपलं वाटतं नाही बुवा त्याचं बरं आहे, बुवा त्याचं बरं आहे, ते लांबूनच दिसतं तेवढं बरं आहे, आतमध्ये सगळं पोकरलेलं आहे. जगी सर्व सुखी ऐसा कोण आहे, विचारी मनात शोधून पाहे. संत महात्म्याचे बोल आहे, वावले नाही. आणि आपण तिथं खरी म्हणजे भिकारी झाले, या लोभापोटी, या मायेपोटी, या भ्रांतीपोटी आपण भिकारी झाले. आपण लय श्रीमंत आहोत, लय श्रीमंत बापाची लेकर आहोत आपण, पण आपण असं वागत किती वेळ. बोला 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 बाबा बाबा येतील. आपण श्रीमंत बापाचे लेकर आहोत आणि एवढं असून पण आपण म्हणतो काय नाही, काय माझ्या नशिबात आहे, काय नशिबात आहे तुझ्या, काय पाहिजे नशिबात तुझ्या? लेकरं बाळ सुखी व्हावी म्हणून हे नशीब, गाडी बांधला मिळावा हे नशीब. दादा हे जे हे सगळं प्रारब्धाचा भाग आहे. हा प्रारब्धाचा भाग आहे. आपण मागच्या जन्मात कुठं काही चुक्या केल्या, ती फळं आता भोगायला आले आपण, ते कर्म आपण आपल्या बरोबर आलेले आहेत. त्यामुळे एवढा आनंद मिळून आपलं दुःख वाटतो, अजून आपली अपेक्षा पूर्ण होत नाही. वास्तविक बघायला गेला, केले कर्म त्याची भोग आली उपजले आयुष्य मेले किती ऐक नाही. मग त्याचे मागचे कर्म चुकले ते आता सुधरून घ्यावे, तर त्याच्या पाठीमागं लागावं, सुधरून घ्यावे, त्याच्या पाठीमागं लागावं नाही. आता आपण पुढे आपली वाटचाल साफ केली पाहिजे. देवा जे हसत ते आता घे, मोकळा कर मला. आता तुझा कर्ज काय तो फेडून घे, पण पुन्हा मला मोकळा ठेव. मला तुझ्या मस्तीत राहायला मिळाला पाहिजे, मला तुझ्या मस्तीमध्ये राहायला मिळायला पाहिजे, ही मला श्रीमंती दे. आपण मागतो का देवा? करतो, मागतो. जे मागतात ते भाग्यवान आहे. ही हरिनामाची नशा ही सतत मला दे, ही नशा कधीच उतरून देऊ नको. पण आम्हाला जे मागायचं ते मागत नाही, नको ते मागले असते, अशी परिस्थिती. म्हणून आपण दुःखी आहोत. दुःख आपल्याला कशामुळे आहे? माया, ममता, मोह, लोभ हे आपलं दुःखी करतात. काम, क्रोध हे आपलं दुःखी करतात. पण यांचा त्याचा काही संबंधच नाही. काही संबंध जर नाही ठेवला तर आजही सुखी आहोत, आजही सुखी आहोत. पण आम्हाला जास्त ज्ञान झालंय, ज्ञानामुळे आम्हाला घाम निर्माण झाली असं झालंय. अरे काय केलं तर काय होईल? काय केलंच नाही तर होण्याचा प्रश्नच नाही. करता करविता तो आहे का आपण आहोत? अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू येणार करेल, तुला असं वाटतं मी सगळे मारणार आहे, अरे यांना मी कधीच मारलेले. निमित्ताचं धनी, हे करणे की न करणे अवघा मीच जाणे, माझ्या वाचून सर्व सत्ता, या सृष्टी रक्षिता कोण आहे सर? मी दृष्टी करीन वापुडी तरी पाणी या ब्रह्मांडाची उतरी, येथे या देवांची प्राणी काय करावी? मी अमृत दृष्टी पाहे तरी सकल जिवंत होय, इतकी ताकद असताना माझी आहे. तू काळाला वजा घेतो डोक्यावर, पण आम्ही वजा घेतल्याशिवाय राहत नाही. काय काय आणि त्यामुळे आमची सगळी अडचण आहे. म्हणून आम्हाला जीवन नकोशी वाटतं. प्रत्येक माणूस विचार करतो ना, तो प्रत्येक डोक्याला लावून बसल्या काय ना काय अर्थ नाही जीवनामध्ये, काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. अरे तुला जे ज्याच्यात आनंद आहे ते तर तुला दिलेला आहे.
जन्मताच दिलेला आहे, पण त्याच्याकडे तुझं लक्षच नाही. माऊली सांगतात का नाही, काय सांगितले? देख मनुष्य जात सगळं स्वभावताच पण तिकडे लक्ष आहे का आमचं? आमचं तिकडे लक्ष नाही. आमचं लक्ष आहे ते कशावरती आहे? त्या माईकावरती आहे. आणि म्हणून आम्ही दुःखी आहोत. परी ज्ञाने नासिले जे बुद्धी भेदाशी आले तेनेच या कल्पली अनेक तत्व. कारण अनेक प्रकारचे तत्व आहेत. मग एक माऊली सांगतात ते तत्व आपण स्वीकारतो का? ते तत्व स्वीकारलं तर एक तत्व नाम पूर्ण करी आयुष्य करुणा, ते तत्व आपण सोडले, बाकीचे तत्व घेतले ना कसं. आता काय नाम चालू दे, काय नाम 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 चालतात, नामस्मरण चालू ते आहे ना चालू. दिसायला 3 वेळेला खातं ते पोटात राहते का? त्याच्यात नाश्ता चहा, मग एक वेळी जेव्हा नाव घेतलं झालं असं आहे का? नाही. आणि म्हणून माऊली सांगतात की एक तत्व नाम दूध जळी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. रामकृष्ण गोविंद म्हणजे जे राम प्रभू, जे कृष्ण भगवान परमात्मा, ते सुद्धा तुमच्या आमच्या मनुष्य ज्याला जन्माला आले त्याने सुद्धा ते साक्षात सामान्य नव्हते तर विश्वाचे मालक होते. पण तुमच्या आमच्या करता त्यांनी सुद्धा महात्म्यांच्याकडून समजून घेतलं आणि ते सुद्धा त्या नामावरती आरूढ राहिले. त्याच नामावरती तुम्ही आम्ही आरूढ राहिले. रामकृष्ण गोविंद हरी. आणि अशा प्रकारचा जर सतत आपण त्याच्यामध्ये असतो तर आपले जीवन आपणच आहोत. आणि म्हणून मायबापा ही रीत फार सोपी आहे. काही अवघड नाही, काही अवघड नाही, काही अवघड नाही. आणि याला लागतं तरी काय, काही देवाही लागत नाही. आणि म्हणून माऊली सांगतात मनोमनी आवेद विरोधी गती ही अनामे नावे ठेवेती. देव देव म्हणते अचानक देवच कळला नाही. ते म्हणतो तो राम आहे, तो लक्ष्मण आहे, नाही का, हा श्रीकृष्ण आहे, हा शंकर आहे. चांगला विचार केला तर, चांगला विचार केला तर ते कार्याच्या निमित्ताने त्यांनी रूप जरी वेगळे घेतले असतील तरी परमात्मा एकच आहे. तुमच्या आमची रूप घटक वेगळे जरी राहतील तरी तुमच्या आमच्यातला आत्मा एक आहे. मग त्या आत्म्याशी संबंध आहे, कधी संबंध आहे? आम्ही देहाशी संबंध जोडलाय, आम्ही देहाशी संबंध जोडलाय म्हणून आम्हाला वेगळं वाटतंय. पण माऊलीचं सांगतात बापांनो, अरे आत्मा तो परमात्मा आहे. नाथ महाराजांच्या गाढवाला पाणी पाजलं तेवढं त्याला काही कळत नव्हतं का? पण गाढवाला पाणी पाजण्याचं कारण काय झालं? तर त्या गाढवाचा तो आत्मा आहे, त्या आत्म्याला ओळखलं हा परमात्मा आहे. संतांची खोली फार आहे बरं का. संतांची जी दृष्टी आहे ना ती फार खोल आहे. आणि म्हणून याचा विचार आपण एवढे संत तर नाही बोलू शकत काय, पण आपल्या पुरता तरी काय, आपल्या पुरता तरी आपली सोडत करू शकतो. आपली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावेगी. संसाराचे बंधन तोडायचे असतील तर हे साधन आहे. आणि म्हणून या वेद जगती या नामे नावे देवी देव देव म्हणते आचार्यातील. कुठल्याही देवाच्या पाया पडलो तर तो देव एकच आहे. आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे यरती माईक दुःखाची गणती नाही आधी अंती अवसान. अशा प्रकारचा भेद न राहता आणि अभेद झालं पाहिजे म्हणून. कारण सगळीकडे जर बघायला गेला तर एकच परमात्मा आहे. ते सर्वत्र सदा सम ते विभाग आगम उत्तम अतिवंश संभ्रम विविध सगळीकडे एकच बघायला आहे. स्थळी स्थळी काचची पाचवी भगवान परमात्मा आहे, तोच नटलेला आहे. आणि मी बोलतो त्याला बघण्यापेक्षा त्याला शोधण्यापेक्षा आपला आत्मा तो परमात्मा आहे आणि त्याचं भजन करा. त्याचं भजन केल्यानंतर तो संतुष्ट होईल आणि आपल्याला सुद्धा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मोकळा करी. बोलता काय चुकलो क्षमा करा मज पामराई काय तोरपण आईची वाहन पायी करी चालुकी मंजिल बोलले सेवाणी शिकविता ऐकायला यावा काय करावा. नाही आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे काही चाले ना असो. काय बोललो मला काय माहीत नाही, पण तो बोलून घेतो आणि त्याच्या कृपेने बोललो. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आपले बागडे बाबा यांच्या माध्यमातून जे काही या जीवाला मिळाले आणि ते तुमच्या पुढं
टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यातून काय चुकला असेल तर क्षमा करा. मद पापराई काय थोरपण पायीची वाहन पायी भरी चालू की मंजुल गोविंद शिवानीशी कविता त्यांनी वेगळ्याशी भगवंताच्या कृपेने बोललो. जे चांगलं असेल ते गोड करून घ्या, वाईट असेल ते टाकून द्या आणि झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून, रामप्रभूच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण विधान. कुंडळी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास जगद्गुरु संत तुकाराम, अवधूत चिंतन गुरुदेव, बजरंग बली हनुमान की जय. भगवान की जय.